माते तव चरणी गे, शीतली मी गावगे, अनाथांची आई आता धावगे, धावगे, दया तुझी आम्हा धावगे, धावगे, माते तव चरणी गे, अतुल तुझी माया किती वर्णू आई, रक्षण मागण्या जो धावत येई, जागी आले त्यासी ऐसा ऐसा नाही अनुभव गे, गे, माते तव चरणी गे, शीतली मी गावगे, अनाथांची आई आता धावगे, धावगे, दया तुझी आम्हा धावगे, धावगे, माते तव चरणी गे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या ह्या नोवेनाच्या तिसऱ्या दिवशी अनेक लोकांनी प्रार्थना करण्यासाठी सांगितलेली आहे. त्याचबरोबर तुमचे जे हेतू आहेत ते हेतूसुद्धा मी ह्या वेदीवर समर्पित करत आहे. प्रत्येक हेतू जो तुमच्या मनामध्ये आहे तो सुद्धा प्रभू परमेश्वराकडे साध्य करण्यास कृपा मागत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या ह्या महामारीची साथ व पर्यावरणीय बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानाला जेव्हा आपण योग्य प्रकारे म्हणजेच शांतपणे साथ देतो तेव्हा सहनशीलतेची वल्लई आपल्या भोवती साथ देत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आजचा विषय आहे मरिया माता सहनशीलता. मरिया सहनशील होती म्हणून आजच्या ह्या पवित्र बलिदानामध्ये सहभाग घेत असताना आपण प्रत्येकजण किती सहनशील आहोत आणि सहनशीलतेतूनच संयम निर्माण होत असतो आणि पुष्कळ वेळेला हा आपला संयम तुटत असतो आणि आपण एकमेकाला दुखवत असतो आणि ह्या दुखण्यामुळेच आपण ह्या पवित्र बलिदानासाठी किंवा देवाच्या कृपेसाठी अपात्र ठरतो. आजच्या ह्या पवित्र बलिदानामध्ये प्रभूकडे कृपा मागूया की होय, पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला सहनशीलतेचं फळ दिलेलं आहे. ही सहनशीलता आमच्यामध्ये सदोदित वाढावी म्हणून ह्या पवित्र बलिदानामध्ये आमच्याकडून झालेल्या असंयमी गोष्टीबद्दल क्षमा मागतो आणि हे पवित्र बलिदान सादर करण्यासाठी तुझ्याकडे कृपा मागतो. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी, वाहिगीने मी फार पापे केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्वदेवदूत, सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साहाय्याने तुझ्या कृपेत व सहनशीलतेचे वरदान आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन.
पौलाचे करंतिकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आत्मा हा सर्व गोष्टींचा आणि देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून द्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. जो आध्यात्मिक वृत्तीचा आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे? आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तो मंद क्रोध आणि अति दयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याच्या सर्व कृत्यावर आहे. आपले उत्तर, परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्य तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात, ह्यासाठी की तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीला कळावी. आपले उत्तर, परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. प्रभू आपल्या वचनाला जगतो. त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो आणि वाकलेल्या सर्वांना उभे करतो. आपले उत्तर, परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. जय घोष. हालेलुया, गाऊया गाऊया, जेजूची माया करूया करूया. हालेलुया, गाऊया गाऊया, जेजूची माया करूया करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेजूस बापा माझ्या, आम्ही मागता तुझे दारी, तुझी कृपा यावी, व्हावी आमची मागणी पुरी. कृपेची पाळा जेजूशी नावला, होती मागणी पुरी. कृपेची पाळा जेजूची नावला, होती मागणी पुरी. हालेलुया, गाऊया गाऊया, जेजूची माया करूया करूया. हालेलुया, गाऊया गाऊया, जेजूची माया करूया करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू गलिलातील कफरनहूम गावी खाली आला. तो शाबत दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पसरलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, अरे येशू नाझरेतकर, तू आमच्यामध्ये काय पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस का? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प रहा आणि याच्यातून निघ. मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, काय हे बोलणे? या अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच्याविषयीची ख्याती चौकडील प्रदेशांत पसरत गेली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या मर्या भक्तांनो, प्रस्तावनेमध्ये मी आपणाला महामारामारी ह्याची जी साथ आहे आणि जवळजवळ आपण 4-5 महिने ह्या मारामारी जी महामारी आहे त्यामध्ये घालवले आहेत. राग, द्वेष, मत्सर, एकमेकांची भानगडी ह्या सगळ्या आपण पाहिल्या तर आपल्याला दिसून येईल की आपण सहनशील होतो, आपण संयमी होतो, की आपण एकमेकावर हात उगारत होतो, शब्द उच्चारत होतो. आज आपणाला एक आव्हान आहे आणि हे आव्हान पूर्ण करण्यासाठी देवाने पवित्र माता आपल्यासमोर अगदी स्पष्ट ठेवलेली आहे. ती तिच्या जीवनामध्ये कशा प्रकारे सहनशील होती हे आपल्याला अनेक घटनावरून दिसून येतं. हे आव्हान जेव्हा आपण शांतपणे आणि संथपणे सहन करतो त्यालाच संयम म्हणतात. आणि ह्या संयमाद्वारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आतापर्यंत आपण जगलेलो आहोत. सहनशीलता हे पवित्र आत्म्याचं फळ आहे आणि पवित्र मरिया हिला देवदूताने पवित्र आत्म्याद्वारे तुला असं काही होणार आहे की तो जगाचा उद्धार करील, जगाला कंदवाळूपणा, दयाळूपणा, सहनशीलता हे काही सर्व तो देईल आणि तेच तिने आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. मरिया मातेला सुद्धा पवित्र आत्म्याने त्याचं जे फळ दिलं, सहनशीलता, या सहनशीलतेमधूनच ती आपणापर्यंत पोचत आहे. या सहनशीलतेमुळेच तिला तिच्या जीवनामध्ये संयम राखता आला, कारण पवित्र आत्मा तिच्याबरोबर होता. पवित्र आत्म्याचा तिने स्वीकार केला होता आणि ह्या पवित्र आत्म्याचा स्वीकार म्हणजेच देवशब्दाचा स्वीकार, आणि ह्या देवशब्दाच्या स्वीकारामुळेच ती अगदी सहनशील बनलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एखादी व्यक्ती भावनेच्या भरात कृती
करीत नाही व इतरांना दुखवण्याचे टाळते, तेव्हा मंद क्रोध व रागास धीमी आहे असे आपण म्हणतो त्या व्यक्तीला, किंवा ती व्यक्ती संयमी आहे असं आपण म्हणत असतो. आणि स्वतः परमेश्वर मंद क्रोध व दयासागर आहे. प्रतिस्तोत्रामध्ये आपण ते ऐकलेलंच आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे, आणि इथेच तो दयासागर म्हणून आपण त्याला गणतो. तो आपला राग आवरतो आणि आवरून धरतो. त्याला राग येत नाही असं नाही, कारण येशू हा देव पण होता आणि माणूस पण होता, आणि प्रत्येक माणसाला भावना आहेत, आणि ह्या भावना व्यक्त करायच्या असतात आणि होत असतात. पण येशूने आणि पवित्र मातेने ते आवरून धरलं, कारण पवित्र आत्म्याद्वारे त्यांना जे फळ मिळालं होतं त्याची वाखवण, त्याची ओळख त्यांना होती. ती म्हणजेच चांगल्या प्रकारे शांत राहणं, सहन करणं आणि सहनशीलतेचा धडा दुसऱ्यांना देणं. मग इथेच प्रभू परमेश्वर आपल्याला पश्चातापासाठी वाव उपलब्ध करतो. असं नाही की आपण दुखवलेलं आहोत, आपण दुखवलेलं आहे आणि तिथं काही होत नाही, परंतु प्रभू परमेश्वर पश्चातापास वाव उपलब्ध करून देतो आणि सर्व गोष्टी आपल्याच इच्छेप्रमाणे व्हाव्यात असे जेव्हा आपण मानू लागतो, तेव्हा सहनशीलतेकडून आपण बाहेर जातो. आपण असंयमी बनतो. म्हणून आपण असंयमी न बनण्यासाठी पवित्र आत्म्याकडे आपण प्रार्थना करायला हवी. पवित्र आत्म्याच्या देणगीकडे आपण न्याहाळून पाहायला हवं. ज्या देणग्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्या देणगीद्वारेच पवित्र आत्म्याची फळं आपल्याला मिळत असतात. आणि ही पवित्र आत्म्याची फळं, त्यामधील आज एका फळावर आपण विचारविनिमय करत आहोत, ती म्हणजेच सहनशीलता. सहनशील व्यक्ती आक्रमक नसते, ती सौम्यता धारण करते. कटुपणा व दुष्टाई याच्याविषयी आशा आणि प्रीती ह्याचा चांगुलपणा आणि गोडवा इतरापर्यंत देत असते. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, कठीण परिस्थितीला न डगमगता इतरांशी योग्य नातं ठेवून इतरापर्यंत पोचण्यासाठी पवित्र मातेने आपल्याला तिची सहनशीलता दाखवलेली आहे. उदाहरणं देण्याची काही गरज नाही, वारंवार आपण ही उदाहरणं ऐकलेली आहेत. म्हणून तुम्हीसुद्धा लक्षात घ्यायला हवं, ही जी महामारीची साथ आपल्याकडे आलेली आहे, तिथं आपण जी महान कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीला कोणत्या प्रकारे आपण साथ देत आहोत, ही साथ देत असताना इतरांना कशा प्रकारे साथ देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याद्वारेच आपल्याला पवित्र मातेने दिलेली ही जी देणगी आहे, विशिष्टरित्या आपल्या सर्व गरजा ती तिच्याकडे घेऊन तिच्या पुत्राद्वारे आपल्यापर्यंत पोचवत असते. होय, पवित्र मरिया दयाळू, सभ्यता, कोमलता ह्या गुणाने संपन्न होती, आणि हे गुण सहनशीलतेच्या मधून पाझरलेले असतात. म्हणून सहनशीलता हे जे फळ आहे, ते फळ आपण पवित्र मातेकडून घेऊन आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारे त्याचा रस इतरापर्यंत पोचवावा, म्हणून तिच्याकडे कृपा मागूया. सहनशीलता काय आहे, तर पवित्र आत्माचे फळ आहे. या फळात स्वयंरस भरलेला आहे. या स्वयं रसाद्वारे आपल्याला दयाळूपणा, सभ्यता व कोमलता आपल्या जीवनात आणता येते. आणि हेच आजच्या ह्या नोवेनाच्या दिवशी आपण पवित्र मातेकडे वाखाणूया आणि तिच्याकडे विनंती करूया की हे गुण
विशेष करून सहनशीलता आमच्यामध्ये यावी, त्याद्वारे हे जे रस आहेत संयमेचे, दयाळूपणाचे, सभ्यतेचे आणि कोमलतेचे आपल्यात रुजावेत, म्हणून ह्या पवित्र बलिदानामध्ये त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमेन. आपण सर्वजण उभे राहून आता आपली विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सोंदित आहेस. तुझ्या उपलब्धीतून मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक खाद्य होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या उपलब्धीतून मिळालेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या अजून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याने त्या नावाचे गुणगान गौरव आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. शालीनता आम्हाला तिने अतिउत्कृष्ट असं उदाहरण आमच्या समोर ठेवलेलं आहे. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्व काळ दान द्यावी, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश व आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गात म्हणतो. शक्तिशाली तू प्रभुवरा, शक्तिशाली तू प्रभुवरा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस.
तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्याजवळ आलेलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत. आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रशाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या पवित्र बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सौख्य घडून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावी असे आम्ही तुला विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांची तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी संत जोसेफ व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्व स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा सम्मेट घडून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑझबल आणि इतर सर्व महागुरू आणि धर्मगुरू, तुझ्या पुत्राने दिलेली सारी प्रजाजन असल्या या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबांच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला घडेल अशी आमची आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ परमेश्वर पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूचं राज्य आपल्यामध्ये यावं म्हणून आपण एकत्र प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या प्रार्थनांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या प्रत्येकाचे हेतू तू सफल कर. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावी व सर्व संकटापासून सुरक्षित असावी. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून ज्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापी दूर करणारे ही देवाची कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेली आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करायस मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त प्रसाद स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवतो. मी सर्व गोष्टीपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करतो. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करतो, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देतो. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. वेलंकन्नी मातेच्या नवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःख निवारणी माते, जसं तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचं वचन तू दिलं आहेस, तसं मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोविन्यामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपाप्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. येथे आपल्या विनंत्या व्यक्त कराव्यात. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमांदनाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन.
नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. गॅब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकातील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनवितो. आमेन. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे संस्कार देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण आज आम्ही करत असताना तिचा सन्मान करण्यास तू दिलेल्या कृपेबद्दल आम्ही तुझे फार ऋणी आहोत. तुझ्या विपुल कृपेचे वरदान तू आम्हाला सतत देत राहा. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्वशक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर्स संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
ती